नमस्कार. तुमच्याही मुलांना डोनट्स आवडतात ना? अहो, अगदी सोपं आहे. सगळं सामान घरीच असतं याचं. मलाही माहीत नव्हतं, पण जेव्हा मला कळलं तेव्हा इतकी सोपी रेसिपी असून आपण कधी केली नाही असं मला वाटलं. म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी घरच्या साहित्यात आणि साध्या सोप्या रीतीने होणारी ही रेसिपी खूपच टेस्टी लागते बरं का, आणि मुलांना तर खूपच आवडते. तर तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे आपण बनवणार आहोत डोनट, आणि तेही ईस्ट न वापरता. अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात आपण हे डोनट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी मैदा. तर हा 1 वाटी मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी चाळणीमध्ये हा मैदा टाकला आहे. 1 वाटी मैद्यासाठी मी इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. तसेच चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे टेस्टसाठी. आणि हे मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. यामुळे यात काही लम्स वगैरे असतील तर त्या राहत नाही चाळून घेतल्यामुळे. आणि पिठी साखरेमध्ये शक्यतो थोड्याशा गाठी होतात, त्यामुळे पिठी साखर आपण जेव्हा लागेल तेव्हाच ताजी ताजी मिक्सरमध्ये बनवायची असते. जर आपण बनवून ठेवली तर त्यामध्ये गाठी तयार होतात. तर आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. दही हे फ्रेश पाहिजे, खूप आंबट नको. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचे आहे. आणि 2 चमचे रिफाइंड ऑइल घालायचं आहे. तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. आणि हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मळायचं आहे, फार जास्त जोर लावायचा नाही आहे, कारण त्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला आहे. त्यामुळे हे पीठ फर्मंटाईल होत असतं. व्यवस्थित असा हलवून हलवून आपण याचा गोळा बनवणार आहोत. पूर्ण हात भरवायचाच नाही आहे, फक्त 5 बोटांच्या साहाय्याने आपल्याला हा डो तयार करायचा आहे. तर इथे आपला हा डो तयार झालाय बघा. हा तयार झालेला डो आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचा आहे. अर्ध्या तासाने हे छान फर्मंटाईल होतं आणि अजिबात ते चिटकत नाही. आत्ता ते चिपचिपीत जरी दिसत असलं तरी नंतर ते फुगतं आणि त्याचा छान डो तयार होतो. तर हे मी आता अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे. इथे माझ्याकडे एक मिल्की बार होता आणि एक डेअरी मिल्क कॅडबरी होती. तर आपण याचं चॉकलेट बनवून घेऊयात. त्यासाठी यामध्ये थोडंसं कोमट दूध टाकायचं आहे. आणि चमच्याने असं हलवून हलवून त्याचं मेल्ट करून घ्यायचे आहे. तर इथे डेअरी मिल्क कॅडबरी होती माझ्याकडे, मी त्याचा असा बनवून घेतले. एक पार्लेजीचा डार्क पार्लेजी होता, त्याचं हे एक बनवलं लिक्विड. आणि एक मिल्की बार होता, तर त्याची हे एक बनवून घेतले व्हाईट. तर आता आपल्याला बघायचं आहे अर्ध्या तासानंतर आपलं पीठ कसं झालं आहे ते. तर तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर हे बघा किती जाळी पडली याला. अशा प्रकारे आपलं पीठ हे रेडी झाले. आता हे आपल्याला हलक्या हाताने असं चोळून घ्यायचे. तर इथे मी पोळपट घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेत आहे. आणि याच्यावर आपल्याला तो डो काढून घ्यायचा आहे.
तर इथे आपल्याला याचे समान असे भाग करून घ्यायचे आहेत. तर हाताला तेल लावून घ्यायचंय आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला डोनट तयार करून घ्यायचे सगळे. तर इथे अशा प्रकारे मी डोनट तयार करून घेतलेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे. तळत असताना आपल्याला अतिशय लो फ्लेमवर तळायचे आहेत. हे अजिबात गॅस किंवा तेल कडक तापलेलं नको आहे आपल्याला. तर इथे मी कढई ठेवली आहे तापण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही तेल हे अतिशय तापलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये आता डोनट सोडायचे आहेत. डोनट सोडत असताना आपल्याला लांब लांब सोडायचे आहेत. ते फुलतात फार, त्यामुळे ते एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते. तर पाहू शकता इथे अतिशय सुंदर असा रंग आलाय ह्या डोनटला आणि भरपूर फुगले आहेत ते बघा. अशा रीतीने आपल्याला सगळे डोनट तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवरच तळायचे आहेत आपल्याला ते. दोन्ही बाजूने आपल्याला ते छान रंगावर तळून घ्यायचे. पाहू शकता दोन्हीकडनंही अतिशय सुरेख असा रंग आला याला आणि अशा रंगावर आपल्याला ते डोनट काढून घ्यायचे आता. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोनट तळून घ्यायचे. लक्षात ठेवायचे तेल अजिबात कडक तापलेलं नको आहे. ते मीडियमच पाहिजे आपल्याला तळण्यासाठी. तर इथे मी बाकीचे देखील डोनट्स याच प्रकारे तळून घेत आहे आणि त्यासाठी मी कढईत ते सोडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही अतिशय विकतच्यासारखे दिसतात. हे अगदी टम्म फुगले आहेत. तर इथे मी सगळे डोनट तळून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही अतिशय छान असे फुगले आहेत. ते अतिशय सुंदर अशी जाळी पण पडली आहे त्याला. आणि आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. तर मी तुम्हाला एक फोडून देखील दाखवते कसं झालंय ते. हे बघा, अतिशय स्पॉन्जी असं झालंय ते. अतिशय सुंदर अशी जाळी पडली आहे. वाटणार देखील नाही यात ईस्ट वापरले की नाही हे सुद्धा कळणार नाहीये. तर हे आपले डोनट आता रेडी झालेले आहेत. याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. तर त्यासाठी आपण मगाशी या क्रीम बनवून ठेवल्या होत्या, तर त्याचा आपल्याला यूज करायचा आहे आता. तर हे डोनट आपल्याला या चॉकलेटमध्ये बुडवून घ्यायचं आहे. अर्ध्याच बाजूला बुडवायचं आहे आणि ते काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अगदी विकतच्या सारखेच दिसत आहे हे. तर अशा प्रकारे मी सगळे डोनट आता चॉकलेटमध्ये बुडवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे विकत आणून देखील याच्या क्रीम्स बनवू शकता, पण मी घरच्या घरी कशा बनवायच्या त्याची तुम्हाला आयडिया दिली आहे. डोनट डेकोरेट करण्याच्या भरपूर आयडियाज असतात. कोणी याच्यावर चॉकलेट किसून टाकतं, तर कोणी याच्यावरती वेगवेगळ्या कलरचे चॉकलेट्स लावतं. तर मी घरच्या घरी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आपल्याला कसं करता येईल ते सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील याला डेकोरेट करू शकता. तर हे देखील दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे, ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि मुलं देखील लगेच पाहताच ते खायला मागतील असं झालेलं आहे. तर आपले डोनट आता रेडी झाले आहेत. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. ही माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्या मुलांना डोनट्स आवडले की नाही. तुम्हाला जर आणखीन कोणती नवीन रेसिपी शिकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवते. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.